ऑगस्ट रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर पार पडणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसंच गाव, वाडी आणि रस्त्यांवर सध्या बैठकींच्या माध्यमातून ओबीसी समाजाला सदर महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे। दरम्यान 6 ऑगस्ट रोजी मिरजेतील कसाब हॉलमध्ये माजी महापौर मोइनुद्दीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांसह कुंभार धनगर समाजाची बैठकही पार पडली। सदर बैठकीत जातपात सोडा ओबीसी जोडा असा नारा देत ओबीसी समाजाच्या भविष्यासाठी आणि उन्नतीसाठी महामेळाव्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी माजी महापौर मोइनुद्दीन बागवान, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, माजी नगरसेवक चंदू हुलवान, विठ्ठल खोत आदी मान्यवरांसह 250 ते 300 मुस्लिम बांधव आणि मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते। आज या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांच्या नेतृत्वात कार्य करणारे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि या आरक्षण बचाव मोहिमेला सकल ओबीसी समाजाला समाजासह होणाऱ्या एल्गार मेळाव्याला आम्ही ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचं जाहीर पाठिंबा देतो व या आरक्षण बचावच्या लढ्यामध्ये आम्ही जाहीर सक्रिय होऊन या मेळावा यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आमचे मुस्लिम ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व मुस्लिम समाजाचे बांधव आमचे उपस्थित राहतील।